श्री गणेशाय नमः. सुरुवातीला कपाळ, नोज, त्यानंतर अप्पर लिप्स, लोअर लिप्स आणि चीन ह्या पद्धतीनेच तुम्हाला काढायची आहे बोल्ड साईड फेस ब्राईड. त्यानंतर डार्क ॲब्रोनंतर आय लाईन आणि वरती एक क्रीज लाईन, अशा 3 लाईन काढून फ्रंट साईडला एक ओवल शेप सर्कल आणि एक डॉट देऊन डोळे कंप्लीट करून घ्यायचे आहेत. फोरहेड म्हणजेच कपाळाच्या वरती एक बिंदी असली पाहिजे आणि एक हेअरलाईन, 1 मोर हेअरलाईन. त्यानंतर कान आणि कानाच्या आतमध्ये जस्ट एक स्मॉल शेप. त्यानंतर तुम्हाला हेअर्स ड्रॉ करण्यासाठी आपण जर ब्राईडला बन हेअरस्टाईल दाखवणार आहोत, सो आपण इकडे एक हेअर बेल्ट, त्यानंतर आपण एक बॉर्डर लाईन डिझाईन करणार आहोत, जेणेकरून ती तिची ज्वेलरी आहे आणि खूप सारी ज्वेलरी आपण इकडे डिझाईन करणार आहोत. आणि आजचा जो बोल्ड साईड फेस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि फार पैसे घेतले जातात काढण्यासाठी सुद्धा आणि शिकण्यासाठी सुद्धा, दोन्ही गोष्टींसाठी. बट तुम्हाला विदाऊट पेइंग इतका सुंदर फेस शिकायला मिळणार आहे आणि एक नवीन फिगर. आय होप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो स्टे ट्यून. आता तुम्ही बघाल की मी हेअरमध्ये खूप सारी ज्वेलरी दाखवलेली आहे. त्यानंतर जसे लोटसचे पेटल्स असतात तसे 1 2 3 एक पेटल्स ड्रॉ करून आता इयर म्हणजे कानाच्या खाली लगेचच इयरिंग ड्रॉ करायची आहे. जसं की मी नेहमी शिकवताना पहिले क्रम सांगते आणि त्यानंतर त्याच्या मेजरमेंट सांगते आणि मेजरमेंट सांगितल्यानंतर आणि कसं काढायचं ते देखील एक्सप्लेन करते. तर हाच आजचा देखील क्रम असणार आहे. तुम्ही असं समजू नका की हे सगळं डायरेक्ट कसं काय होतं आहे, तर स्टेप बाय स्टेप सगळं समजून मी सांगणार आहे. सो आजचा क्रम होता, पहिले मी फ्रंट फेसचे फीचर्स ड्रॉ केले, दॅन आईज ड्रॉ केले, आईज ड्रॉ केल्यानंतर थर्ड बिंदी ड्रॉ केली. हा क्रम तुम्ही लिहून घ्याव्या, ह्या तुमच्या नोट्स आहेत, मी वारंवार सांगत असते. बिंदी ड्रॉ केल्यानंतर चौथं ते म्हणजे हेअर लाईन ड्रॉ केली. 5वं त्यासोबत इयर ड्रॉ केला म्हणजे कान. 6वं डोका. त्यानंतर 6 नंतर 7 नंबर हेअरस्टाईल, 8 नंबर कानातले आणि आता तुम्ही बघू शकता की 9 नंबर मी मान तयार करत आहे म्हणजे काढत आहे आणि 10 नंबर म्हणजे ही हेअरस्टाईल. आता मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे, बट आपण कसं आता भरणार आहोत ते बघा की आईजमध्ये फेसमध्ये मी काय काय काम केलेलं आहे. फेसमध्ये मी फेसचे फीचर्स काढले, त्यानंतर आईज ड्रॉ केला. आईज ड्रॉ करताना कपाळामध्ये तुमची ॲब्रो निघाली पाहिजे. कपाळ आणि नोज म्हणजेच नाक ह्यांच्यामध्ये जो खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये तुमची आय लाईन बरोबर ड्रॉ झाली पाहिजे. तेथेच तुमच्या आईज हे यायला हवेत, त्याच एक्झॅक्ट पॉईंटला, त्याच एक्झॅक्ट एरियाला. बिंदी तर कपाळावरतीच असणार आहे. कान कुठे असणार, तर कान तुम्ही कसं बघाल की आपल्या नाकाच्या बॅकसाईडला कान असतात, तर कान देखील तिथेच असायला हवेत. कानातले थोडे मानेपर्यंत आले तरी काही हरकत नाही. त्यानंतर हेअरस्टाईलमध्ये जसं बन क्रिएट केलं त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला एम्प्टी ठेवायचं असेल तुम्ही पूर्णपणे बोल्ड करू शकता किंवा काही डिझाईन्स जर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला ज्या कन्व्हिनियंट असतील त्या तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा जस्ट फ्लोरल दाखवले तरीसुद्धा चालणार आहेत. त्यानंतर एक छोटीशी वेल म्हणजे आपण लाईक वेणी कशी वेअर करतो तशी वेणीसाठी मी बॉर्डर लाईन घेतलेली आहे आणि त्यानंतर बन म्हणजेच जो आंबोडा असतो त्या आंबोड्याला मी काही छोटे छोटे फ्लोरल्स टाकलेले आहेत. आता इयरिंग्समध्ये काढताना इयरिंग्समध्ये अगेन एक फ्लोरल आणि खाली कसा झुमका दाखवला तरीसुद्धा इनफ आहे. तीच कंडिशन मी इथे अप्लाय केलेली आहे. आता नेक काढताना तुम्हाला तो नेकच्या ज्या लाईन्स असतील त्या
लाईक आपण जेव्हा माउंटेन काढतो तेव्हा त्या 2 लाईन्स अशा कर्वमध्ये असतात. जर तुम्ही इमॅजिन केलं तर त्या कर्वमधल्या लाईन्स तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत, फ्रंट आणि बॅक. त्यानंतर आपण नेकलेस जेव्हा मी काढला तेव्हा तुम्ही नेकलेसचा शेप बघू शकता की नेकलेसचा शेप हा काय जेव्हा आपण सिग्नेचर करतो, सिग्नेचर आय मीन जेव्हा राईट साईन करतो तेव्हा राईट साईन कसे करतो आपण, खालून वर, तशी खालून वर उचलून तुम्हाला तो नेकलेस तिथे ड्रॉ करायचा आहे. नेकलेसमध्ये डिझाईन कोणती काढायची हे सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे, कंपल्सरी नाही आहे हीच डिझाईन काढली पाहिजे. आणि वन मोर थिंग मला तुम्हाला इथे सांगायला आवडेल. तुम्ही विचार करत असाल की मी हे 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मला ही ब्राईड आलीच पाहिजे. तुम्हाला फक्त आता एक इन्फॉर्मेशन मिळते, ती इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करताय, बट फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा ह्या 10 मिनटातच तुम्हाला ही पूर्ण ब्राईड ॲज इट इज येईल ह्याची खात्री मी देत नाही. आणि तुम्ही देखील असं अझूम करू शकत नाही, अंदाज बांधू शकत नाही की मला येईल, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे येणार आहे. तुम्ही आता शिकताय, शिकल्यानंतर तुम्हाला काय करायचे, त्याच्यावरती काम करायचे. काम केल्यानंतर तुम्ही कुठे आहेत, प्रोसेसिंगमध्ये आहेत. तुम्हाला जे मी शिकवते तुम्हाला त्या गोष्टी इम्प्लिमेंट्स करायच्या आहेत, बरोबर. म्हणजे ही तुमची प्रोसेसिंग स्टेज जी आहे ही तुम्हाला एक दिवस परफेक्टकडे घेऊन जाणारी असणार आहे. सो हे असंच तुम्ही जर ड्रॉ केलं आहे तर एक ना एक दिवस, पहिल्या दिवशी नाही येणार, दुसऱ्या दिवशी नाही येणार, तिसऱ्या दिवशी नाही येणार, 10व्या दिवशी तर येईल, 50% तरी येईल, ठीक आहे. तर एक आर्टिस्ट बनताना तो 10 मिनटाचा व्हिडिओ बघून कोणीही आर्टिस्ट बनत नाही, त्यासाठी खूप वेळ खर्च करावा लागतो, ठीक आहे. तुम्हाला इकडे पैसे खर्च करायचे नाही आहेत. जो तुम्ही मोबाईलमध्ये रिचार्ज टाकताय त्या रिचार्जमधूनच ते पैसे जात आहेत फक्त. सो इकडे तुम्हाला काय खर्च करायचं तो म्हणजे वेळ, आणि शिकत असताना वेळ खर्च करावाच लागतो, तरच त्यातून एक चांगला आर्टिस्ट घडतो, ठीक आहे. दॅन तुम्ही बघितलं मी बॅक साईडला जरा बॉर्डर लाईन्स काढलेले आहे आणि ही असे ओढणी तिची, ठीक आहे, किंवा तिचा पदर आपण म्हणू शकतो. आजकाल खूप मॉडर्न असं ते कसं ख्रिश्चन, जर कोणी ख्रिश्चन लोकांमध्ये जसं ती ब्राईड चालत येते तर त्याच्यामागे ती फार लांब अशी ओढणी वगैरे लावतात, तशी आजकाल आपल्या मराठी वेडिंग्समध्ये पण फॅशन आले. सो चला तर मग थोडं आपण पण त्या दृष्टिकोनातून ती डिझाईन तयार करतो आहे. किंवा जर तुम्ही मारवाडी लूक जर बघितला तर त्यांच्या माथेवरती, कपाळावरती जी बिंदी असते ती बिंदी देखील अशीच असते. आणि तुम्ही जर हा ओव्हरऑल जर लूक बघितला तर तो त्याला अनुसरून कुठेतरी जातो आहे. आता फ्रंट आणि बॅकला जी ओढणी येणार आहे त्याच्यामध्ये काय काम केलं पाहिजे. ब्लाऊज जो डिझाईन केला आहे मी जस्ट तिला साडी वेअर केलेली आहे आणि हातामध्ये फक्त तो डार्क केला तरीसुद्धा चालणार आहे. एक बॉर्डर लाईन सिंपल देऊन जी ओढणी असेल ती मोस्ट ऑफ ट्रान्सपरंट काढायची असते, बट ट्रान्सपरंटसाठी तुम्ही शेडिंग यूज करू शकता. किंवा लास्ट टाईम देखील ब्राईडच्या चुनरीमध्ये, तिच्या ओढणीमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन सेम सांगितली होती. सो तीच डिझाईन मी आता इथे इम्प्लिमेंट करते. ही डिझाईन म्हणजे नक्की काय आहे, सिम्पल जस्ट राऊंड तुम्हाला कंप्लीट करायचं आहे विदाऊट एनी बेस. बेस म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण हम्स काढतो त्यामध्ये आपण एक लाईन घेऊन यू पेटल वारंवार काढतो, इथे ती लाईन घ्यायची नाही, ही लाईन अशीच काटेरी येणार, फ्रंट आणि बॅकला ती काढायची आहे. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे झालं की कसं फिलिंग करायचं अँड ऑल, साडीच्या आतील फिलिंग बाकी आहे ती पण सांगते, पण तोपर्यंत अजून एक गोष्ट क्लिअर करते की मेजरमेंट किती बोटांमध्ये. जर तुम्ही पेपरवरती काढताय तर फक्त आणि फक्त हा फेस जो आहे तो तुमचा 3.5 ते 4 बोटांमध्ये असला पाहिजे जर तुम्ही तो पेपरवर काढताय. जर तुम्ही तो रिअल हँडवरती काढताय, आता 4 बोटं कशी मोजायची, तर आडवी कधी पण 4 बोटं घेऊन ती मोजायची. आणि जर तुम्ही हा रिअल हँडवरती काढताय तर 3 बोटांमध्ये तुमचा पूर्ण फेस आला पाहिजे आणि 3 बोटांमध्ये तुमची उरलेले म्हणजेच मानेपासून ते कमरेपर्यंतची बॉडी तुमची 3 याच्यामध्ये आली पाहिजे. तर हा बोल्ड फेसेस याला म्हणतात, की मिनिस्चर फिगर नाही म्हणत आहे. मिनिस्चर फिगर अगदी बारीक असतात, जसं की मी 0.5 मायनसमध्ये
ते फिगर्स ड्रॉ केले जातात आणि हे बोल्ड असल्यामुळे हे दिसायला देखील मोठे असतात आणि काढताना देखील मोठेच काढले जातात. तर ही असेल त्याची मेजरमेंट, लक्षात ठेवा. साडी ड्रॉ केल्यानंतर मी तिचा पदर हा ड्रॉ करते आणि जस्ट ब्लाऊज मी ड्रॉ केलेला आहे. आता फेसची मेजरमेंट वगैरे सांगितली. त्यानंतर साडीमध्ये ह्या पद्धतीने त्याची डिझाईन ड्रॉ केलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह आहे की नाही, नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जर तुम्ही लास्ट टाईम ब्राईडचा व्हिडिओ नसेल बघितला तर त्यामध्ये मी डिटेलिंगमध्ये फेस फिगर्स कसे काढायचे हे एक्सप्लेन केलं होतं. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा. डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब.